ज्ञानराधा बँक का बंद पडली? नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. ज्ञानराधा बँक का बंद पडली? याचं प्रमुख कारण म्हणजे ज्ञानराधा बँक का बंद पडली, त्याला कारणीभूत हे ठेवीदार किंवा कर्जदार नसून स्वतः सुरेश कुटे यांचा भोंगळ कारभार आहे. ज्ञानराधा बँकेमध्ये सर्वसामान्य जनतेचे, शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकांचे ह्या ठेवी आहेत. त्यामध्ये कित्येक लोकांनी तर 20 ते 18% या व्याजाच्या आमिषापोटी त्या बँकेमध्ये त्यांच्या ठेवी ठेवल्या होत्या. परंतु त्यांना काय माहिती होते की पुढे आपल्यासोबत काय होणार आहे. कारण की ज्या लोकांनी आपल्या सर्व मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे सर्व त्यांची रक्कम ठेवीदार हे त्यांनी ठेवी त्यांच्या ज्ञानराधा बँकेमध्ये ठेवल्या होत्या, त्या बँकेचा असा भोंगळ कारभार सर्वांना पाहायला मिळाला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरेश कुटे हे ठेवीदारांना तारीख पे तारीख देत आहेत. त्यामध्ये अद्यापही एकाही ठेवीदाराला अद्यापही काही मिळाले नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे सुरेश कुटे यांनी गुंतवलेली त्यांची गुंतवणूक ही त्यांच्या स्वतः बिझनेसमध्ये गुंतवलेली आहे. आणि जेव्हा इन्कम टॅक्स यांची कारवाई त्यांच्या या बिझनेसवर होते आणि एकच तारांबळ होते की ज्याला त्याला स्वतःचे पैसे काढायचे असतात म्हणून ते ज्ञानराधा बँकेपुढे गर्दी करतात. परंतु जे पैसे त्यांनी ज्ञानराधा बँकेमध्ये ठेवी म्हणून ठेवलेले आहेत ते पैसे सुरेश कुटे यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतवलेले होते. ज्ञानराधा बँकेचे हे पैसे येतील किंवा नाही येतील हे तर सुरेश कुटे हेच सांगू शकतात. परंतु ठेवीदारांना आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होत आहे तो सांगण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. बरेच अशी काही मंडळी आहे की ती रोज ज्ञानराधाच्या शाखापुढे गर्दी करत आहे, परंतु त्यांना त्याचा काही लाभ मिळत नाही. ते निराश हाताने वापस घरी येत आहेत. याचे कारण म्हणजे सुरेश कुटे हे त्यांना तारीखवर तारीख देत आहेत आणि या सर्व कारणामुळे तेथील शेतकरी व कष्टकरी यांच्यात सुरेश कुटे यांचा भोंगळ कारभार आहे. तर तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, ज्ञानराधा बँकेमध्ये सर्वसामान्य जनतेचे, कष्टकरी जनतेचे, शेतकरी वर्गाचे आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेचे पैसे किंवा ठेवी ह्या ज्ञानराधा बँकेमध्ये आहे. काही लोकांनी किंवा शेतकरी वर्गाने 18 ते 20च्या आमिषापायी त्या बँकेमध्ये पैसे ठेवले होते. त्यांना का माहीत आपल्या ज्ञानराधा बँक बंद पडेल हे कोणालाच माहिती नाही. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरेश कुटे हे ठेवीदारांना तारीख पे तारीख अशी देत आहेत आणि ती तारीख देऊन सुद्धा अद्यापही ठेवीदारांना 1 रुपयाही मिळालेला नाही. ज्ञानराधा का बंद पडली याचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हा ज्ञानराधासारख्या मल्टीस्टेट उभा राहतात तेव्हा त्यांना बिझनेससाठी पैसा पाहिजे असतो, तेव्हा ते त्यांचा व्याजाचा दर वाढवतात आणि ठेवीदारांना आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी ठेवून घेतात आणि तो पैसा हा त्यांच्या बिझनेसमध्ये उतरवतात. परंतु जेव्हा ठेवीदार किंवा कर्जदार हे तो पैसा काढण्यासाठी जातात तेव्हा त्यांना तो मिळतही असतो. परंतु या बँकेमध्ये या उलट झाले, कारण की सुरेश कुटे यांनी स्वतः हा पैसा त्यांच्या बिझनेसमध्ये लावला आहे. त्यामुळे जेव्हा IT कंपनीची रेट त्यांच्या बिझनेसवर पडते त्यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड भीती निर्माण होते व ते स्वतःचा पैसा काढण्यासाठी बँकेत परततात. परंतु तेथे त्यांना काहीच मिळत नाही, कारण की सुरेश कुटे यांनी सर्व पैसा हा त्यांच्या बिझनेसमध्ये लावला होता. 2. जेव्हा ज्ञानराधासारख्या मल्टीस्टेट उभा राहतात तेव्हा त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा शासनाचा अधिकार नसतो किंवा त्यांच्यावर कोणत्याही शासनाचे लक्ष नसते. कारण की ज्ञानराधा ह्या पतसंस्था मल्टीस्टेट असतात, त्यांना त्यांच्या स्वतःचे अधिकार असतात. त्यामुळे साईराम अर्बनसारखे लोक किंवा बरेच असे मल्टीस्टेटवाले याचा फायदा घेतात आणि पळून जातात.
ज्ञानराधा बंद पडण्याचे तिसरं कारण म्हणजे सुरेश कुटे यांनी जो काही त्यांच्या बिझनेसमध्ये पैसा गुंतवला होता तो त्यांना परत मिळवण्यासाठी त्यांचा बिझनेस चालणे महत्त्वाचे होते. परंतु त्यांच्यावर IT किंवा GST सारख्या कंपन्यांची रेट पडते. त्यामुळे त्यांना तो पैसा तेथे त्यांच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होतो. परंतु लोकांमध्ये खबर उडते की आता ज्ञानराधा बंद पडली आहे, आपला पैसा आपण काढून घेऊ. म्हणून ते सर्व लोक एखाद्याच म्हणजे एकाच वेळी हजारो लाखो लोक तिथे आपापल्या ठेवी वापस मिळवण्यासाठी जातात. परंतु त्यांच्या ठेवी ह्या ज्ञानराधामध्ये नसून बिझनेसमध्ये असल्यामुळे त्या काढणे शक्य नाही. याला त्यांना तर एक तर त्यांचा बिझनेस हा 30% 40% शेअर्स विकून तो पैसा जमवावा लागेल आणि नंतर ज्ञानराधाच्या अकाउंटवर टाकून ठेवीदारांना द्यावा लागेल. पुढील माहिती